कोल्हापूर जिल्ह्यातील गूळ व्यवसायाला घरघर लागली असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गुळाला मागणी वाढली आहे. कोरोना संसर्गानंतर आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या गुळाचे महत्त्व अधोरेखित झाल्याने परदेशात गुळाच्या सेवनामध्ये वाढ झाली आहे. विशेषतः आखाती देशांमधून जास्त मागणी आहे. गेल्या 5 वर्षातील निर्यातीची आकडेवारी पाहता महाराष्ट्रातून होणाऱ्या गूळ निर्यातीत सुमारे 3 पट तर देशातून होणाऱ्या निर्देशित 5 पट वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकीकडे 1100हून अधिक गुराळघरे होती. मात्र कालांतराने जिल्ह्यात साखर कारखानदारी वाढत गेली. गुराळघरापेक्षा अधिक दर कारखान्याकडून मिळू लागल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कारखान्यांना ऊस घालण्याकडे कल वाढला. यामधून जिल्ह्यातील गूळ व्यावसायिकांसमोर संकटे निर्माण होत गेली. कुशल कर्मचाऱ्यांचा वाणवा, उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा कमी दर, गुळव्याची कमतरता अशी अनेक आव्हाने गूळ व्यावसायिकांसमोर उभी राहिल्याने जिल्ह्यातील गूळ उत्पादकांची संख्या कमी होत गेली. सध्या जिल्ह्यात केवळ 10%हून अधिक गूळ व्यवसाय सुरू आहेत. मागील हंगामात जिल्ह्यात 87 गुराळ्याची दुराडी पेटली होती. ही जिल्ह्यातील गूळ व्यावसायिकांची वस्तुस्थिती आहे. तसेच कोल्हापूर बाजार समितीत नियमित निघणारी गूळ यंदा अनियमित स्वरूपात सुरू राहिली. त्यामुळे पुढील काळात जिल्ह्यातील गुराळघरे सुरू राहतील का नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गूळ व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर असला तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मात्र गुळाच्या मागणीत चांगलीच वाढ होतानाचे चित्र दिसत आहे. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज.